हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चांगले असाल अशी मी आशा करते. बघा, आता ती अस्मिताला बघून तुम्हाला वाटलं असेल हे काय प्रकार आहे बाई. मी तुम्हाला सांगते की हे काय झालेलं आहे. तर आज आम्ही निघालो होतो फिरायला, कारण जस्ट आज घरामध्ये खूप कंटाळा आला होता. तर त्यासाठी म्हणलं चला आज बाहेर पार्टी म्हणूया, म्हणून मी आणि अस्मिता बाहेर गेले. तर ऊन इतकं लागायला लागले, काही समजेना, काही कळेना काय करावं काय नाही करावं. ते ऑटोची पण वाट बघते. मुंबईमध्ये हाच प्रश्न आहे, सर्वात मोठा प्रश्न हाच आहे. जायचं असेल कुठे तर माहीतच पडत नाही. तर आता तिने लिपस्टिक घेतलेली आहे, तर ती दाखवणार आहे. बघा तिने काय काय घेतले, हे काय म्हणतात की मला बी माहिती नाहीये. ते लिप लॉज आहे की काय काय माहिती नाहीये. आणि 2-3 शेड घेतले तिने लिपस्टिकचे. बोलली मम्मी मला लिपस्टिक नाहीये म्हणली. तर रस्त्यावरच लावायला लागले. काय वाटतं की नाही तिला काय माहिती. जरा पण भीत नाही पोरगी बाबा, रस्त्यावर आपण काय करतोय म्हणून. आणि एक तर ऑटो पण येत नव्हते, तर त्या ऑटोची पण वाट बघत बघत खाली जात आहेत, पण घेत नाहीयेत कोणी. बोलतात जवळल्या जवळ लवकर भाडं येत नाही ना म्हणून, त्यासाठी. तर आम्ही वाट बघतोय ऑटोची, तर ऑटो काही यायला तयारच नाहीये. आम्ही कंटाळून थांबलो 10 मिनिटं. आणि एक तर एवढं ऊन लागायला लागले काय कळत नाही. हिने ते जॅकेट वरीच घेतलंय डोक्यावरती. तर मी पण कंटाळून गेले. पण अखेरकार एक ऑटो आला आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो. त्याला आम्ही खूप रिक्वेस्ट केली, बाबा सहारा हॉटेलला घेऊन जाय. आज तिला मला खाऊ घालायचं होतं, कारण ही म्हणली मम्मी मला कुठेच तू खाऊ घालत नाही, काय नाही, पार्टी करत नाही, काय नाही. त्यासाठी म्हणली मम्मी फिरायला तर नेतीये, पण मला खायला तर काय हॉटेलमध्ये खायला दे म्हणली. तर मग मी तिला म्हणलं चल आपण जाऊया. तर त्यासाठी आम्ही आलोय सहारामध्ये. हे सहारा हॉटेल कुर्लामध्ये आहे. गाईज तुम्ही जर कुठे राहत असाल कुर्लामध्ये तर सहारामध्ये या. सहारामध्ये खूप छान जेवण मिळतं. सध्या हे गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं जेवण नाही आहे तिकडे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे नाही आहे तिथे प्रकार. पण खूपच छान. आम्ही नेहमी इथे सहारा हॉटेलला येतो. खूप छान आहे सहारा हॉटेलमध्ये. तुम्ही एकदा जेवण करून गेलात ना, मग तुम्हाला सारखं सारखं इथेच यावंसं वाटेल. जिथे कुर्ल्याला कोणी राहत असेल तर त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल की कुर्ल्यामध्ये हा सहारा हॉटेल आहे. सहारा हॉटेलमध्ये खूप छान भेटतं. तर चला आम्ही आता बसलेलो आहे. तर तिला मी म्हटलं तुला हे मेनू आहे, दादाने आणून दिलाय, तुला काय ऑर्डर करायचंय तुझ्या मर्जीने ऑर्डर कर म्हणलं. मी तुला एकही गोष्ट म्हणणार नाही म्हणलं, आणि तू का करतेस म्हणून. आता तुला कंजूसी नाही करणार म्हणलं, तुला बिंदास घे म्हणलं, तुला काय पाहिजे ते. मग तिने ऑर्डर केला. तिने आय थिंक मला वाटते मटण कढाई केली ऑर्डर. आणि ती म्हणली मम्मी आज मला मटण कढाई पाहिजे. तर मटण कढाई आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी काही जास्त ऑइली खात नाही, त्यामुळे एकच कढाई केली होती ऑर्डर आम्ही. तर तिने खाल्ली आणि माझ्याही ताटातलं मलाही सरत नव्हतं, पण तरी पण मी खाल्ली. मला हे असं ऑइली आणि हे नाही, हिच्यासाठी फक्त मी आले होते खायला. तर मी खाल्ले 2 घास कसा बसा, तरी मला हॉटेलमधलं जेवण जमत नाही गाईस. तर हिला खूप चटोरी यायची जीभ, हिला हॉटेलमधलं खूप पाहिजे खायला. तर तिने पोटभर खाल्लं. तर ती मला म्हणली मम्मी तू आहे ना हॉटेलमधलं ऑर्डर केलीस माझ्यासाठी, खूप छान गोष्ट झाली. तिला खूप आनंद झाला. आणि त्या जेवल्याच्या नंतर तिला माझ्याकडे मला म्हणत होती मम्मी तू पटपट खा, तू काय कधीपासून एकाच असं चिमणीसारखा घास घेतीये. तर मी तिला म्हणलं अगं मला हे नाही एवढं मसालेदार आवडत म्हणलं. म्हणून मग आता ती बोलायला लागली, माझी तारीफ करतीये, बघा मम्मी अशी करते. मी तर खाऊन संपवलं, पण मम्मीचं काय लवकर होतच नाहीये. मम्मी लय टाइम लावायला लागले. आणि सहसा मला हॉटेलमधलं जेवण बिलकुल आवडत नाही, पण इथलं खूप छान आहे त्यामुळे मी खाल्लं जेवण कसं बसं. मी फक्त भातच घेतला आणि थोडीशी भाजी घेतली आणि खाल्लं. मला पण असं एकदम हे वाटू लागलं की आहे ना, की खाते की नाही, मला सरते की नाही, मी घरचंच जेवण करते. तर अस्मिताला मी म्हणलं थोडंसं खाऊ लागलं. तर म्हणली मी नाही खाऊ घालणार, माझं पोट ऑलरेडी भरलेलं आहे म्हणली. चला ठीक आहे, कसं बसं तरी संपवलं. मला लागली मला पान खायचं होतं, तर मी पानसाठी आले इथे. तर दादाला म्हणलं पान द्या. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की कोणतं पान खाते ते. मी पान खाते ते स्वीट पान, म्हणजे नेहमी नाही खात, असं काही स्पेशल वगैरे असलं, जेवण वगैरे असलं तरच खाते. तर आम्ही बघू शकता हे कुर्ला आहे. कुर्ल्यामध्ये तुम्ही येऊ शकता. सहारा हॉटेल आहे आणि तिथे खूप छान आहे. आणि तिथं सर्व्हिसिंग पण एकदम खूप छान देतात आणि खूप चांगलं बोलतात आणि छान जेवण भेटतं. तर अस्मिताला म्हणलं चल ठीक आहे तू जेवलीस ना आता, तर चला आता घरी. तर म्हणती नाही मम्मी मला मॉलला जायचंय. मी म्हणलं ठीक आहे चल तिला जरासं फिरून आणूया म्हणलं. पण इथे झाली आमची गडबड थोडीशी.
हिला मी मॉल तर मोठ्या शोकाने गेले होते फिरवून दाखवायला, पण हिने काय केलंय आतमध्ये जाऊन. आणि आज आहे ना जरा मॉलमध्ये आहे ना थोडंसं असं कडकच होतं जरा वातावरण, तर मी हिला म्हटलं पटकन घे म्हणलं, नाही सॉरी पटकन फिरून घे म्हणलं, आणि काही विकत घ्यायचं नाही तिला मी सांगितलेलं होतं. पण ती तिच्या हरकतीहून बाज आलेली नाहीये. तिने मग गेले चेकअप वगैरे केला. मग आम्ही आतमध्ये गेलो, तिथे अलाउड नव्हतं चेकअप करण्यासाठी, पण आम्ही मग डायरेक्ट आतमध्ये गेलो. आणि गेल्याच्या नंतर तिने मला म्हटली मम्मी चल आपण बघूया फिरूया मॉल. तर मी म्हणलं ठीक आहे, इज इट ओके, काय प्रॉब्लेम आहे म्हणलं फिरायला. तर ती फिरायला लागली, तिचं मन एकदम लालच व्हायला लागलंय. तर मला म्हणायला लागली मम्मी चल आपण आहे ना हळूहळू आहे ना तिथे हॉटेल दुकान आहेत ना, दुकानामध्ये ना आपण बाहेरून वस्तू बघू. पहिलं मला हे बोलली बरं काय, तर मी म्हणले बघायला काय हरकत आहे म्हणलं, चल ठीक आहे म्हणलं. तर मला म्हणली चल ते दुकान समोरचं आहे म्हणली. तर मी म्हणले चल ठीक आहे, पण तू बाहेरूनच बघ म्हणलं बाळा, आतमध्ये जाऊ नको म्हणलं, खूप एक्सपेन्सिव्ह असतात म्हणलं, तेवढं नको. तर नाही मला हे घ्यायचंच म्हणली, मला वॉच घ्यायची. म्हणून मी तिला म्हणलं अगं नको वॉच बाबा, खूप महाग आहे म्हणलं, तू इथून बघ म्हणलं, तुला कसं वाटेल तसं बघ, पण आतमध्ये जाऊ नको. पण ऐकायला तयारच नाही ना. मग परत दुसऱ्या शॉपकडे वॉचच्या गेले आणि तिथे मला म्हणायला लागली की मम्मी की आहे ना मला नाटक करते, बोलते आपण सर्व फिरून येऊया, आपण मी काही घेणार नाही. परत गेली माझ्यासोबत चांगली बोलली, ठीक आहे मम्मी काही घेत नाही विकत म्हणली. आणि नंतर तिने माझा पचका असा केला पचका की काय बोलू. मला तर कसं तरी वाटत होतं हिला कुठेच फिरायला घेऊन जायला नाही पाहिजे, हिला उंगली दिली तर हात पकडती बाबा असं. आणि ह्या मॉलमध्ये तिने मला दाखवलं की मम्मी बघ हे किती छान दुकाने, मला खूप तारीफ करत होते. तर मी म्हटलं बेटा नको काहीच, आपल्याला फक्त बाहेरून फिरायचंय, आपण दुकानाच्या आतमध्ये नाही जायचंय म्हणलं. तर ती ऐकेल तर तयार ना. समोर आता तिथे भेटले शॉप, आता कोणतं शॉप भेटले मी तुम्हाला सांगते बघा. इकडे अलीकडे आली आहे आणि मला म्हणतीये मम्मी चल आपण आहे ना तिकडे बघूया, एकदम छान चीज आहे. आणि तिला घ्यायची होती वॉचच्या पाठी एवढी मागे पडली बाप रे. तिला म्हटलं नको, तरी पण तिने नेक्स्ट शॉपवर गेली आणि तिथं मला बाहेरून दाखवलं, काचामधले वॉच दाखवले आणि म्हणली मम्मी बघ हे बघ म्हणली किती छान. मी तिला म्हणलं हे बघ मी हे बाहेरच्या मार्केटमधून घेतले, माझी खूप चांगली वॉच आहे म्हणलं, अशी घे बाहेरून, तुला बाहेरून घेते म्हणलं, इथे खूप महाग आहे म्हणलं. तर नाही म्हणली मम्मी मला पाहिजे. मी तिला कशी तरी समजूत काढल्याच्या नंतर तिला दाखवली ही घडी, म्हणलं बाहेरून आपण घेऊया. तर म्हणलं ठीक आहे मानली तिने, पण ती ऐकायला तयार नाही, गेली डायरेक्ट कपड्यांच्या दुकानामध्ये. आणि मग मी तिला खिचून आणलं, खिचायचं बघायला लागले तर गेली पळून माझा हात सोडून आणि म्हणते मम्मी एक मिनिट. मी म्हणले नको बेटा, नाही बरोबर वाटत आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण ऐकल तर सही ना. मी म्हणले तुझं लग्न झालं ना, तुझ्या नवरोबाला घेऊन जा म्हणलं बाबा, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, माझ्याकडे असले असते ना मी घेतले, माझ्याकडे नाही आहेत पैसे म्हणलं. तर मग ते तरी ऐके ना तरी पण गेली, शिरली आतमध्ये आणि मला म्हणते स्टार्टिंगला ते शर्ट दिसलं आणि त्या शर्ट्सला म्हणतीये की नाही मम्मी बघ ना फक्त शर्ट्स बघ म्हणते. आणि माझा पचका कसा केला मी सांगते तुम्हाला. पळाली ती एकदम, तिला मी कंट्रोल केलं थांबायचं पण थांबली नाही, गेली आतमध्ये आणि डायरेक्ट ते शर्टला हात लावला. आणि हात लावल्याच्या नंतर मला म्हणते बघ, मी तिला म्हणलं अगं प्राइस तर बघ बेटा, त्याच्यावर किती आहे प्राइस, नंतर तू मला म्हण काय आहे. त्याच्यावर प्राइस होती 2999, म्हणजे 3000चं तब्बल होतं. मला सांगा हे 3000चं शर्ट घालायचं काय आहे काम. तर तिला मी म्हटलं चल बाहेर, मग मी ओरडले तिला जोरात आणि मग मी तिला बाहेर खिचून घेऊन आले. तिला इतका राग आला की ते काही मला कळनाच तिला काय बोलू काय नाही, कारण की लोकांसमोर तिला ओरडू पण वाटत नाही. मग तिला म्हणलं सेल्फी काढते तुझे फोटोज काढते. तिने सेल्फी 2-4 काढल्या आणि फोटो काढले, तिचं मन इकडे तिकडे रमवलं, तरी पण तिच्या मनातून राग येईना. लगेच तिला आठवण आली की मला काही घेतलं नाही. मी तिला म्हणलं जबरदस्ती म्हणलं चल आता घरी, आता बस झालं म्हणलं, आता चल बाळा असं करू नको म्हणलं, तरी ऐके ना. पण तिला आला राग, इतकी रुसून बसली माझ्यावर, म्हणते मम्मी तू कधीच मला काही घेत नाहीस म्हणली मॉलमधलं. मी म्हणलं मॉलमधलं घ्यायला तुला खाऊ घातलं ना हॉटेलमध्ये म्हणलं, आणि तुला काय कमी केली आहे का म्हणलं. तर नाही म्हणते मला तू काहीच घेतलं नाही, एखादी वस्तू तरी घ्यायची होती. मी म्हणलं चल जरा थोडंसं इथून जरा म्हणलं, आता बस झालं म्हणलं फिरणं, आता चल म्हणलं. आर्ग्युमेंट करत तिने बाप रे पूर्ण अर्धा तास तब्बल माझा वेस्ट केला. तिची लहान लेकरासारखी समजूत काढली पण तरी ऐकत नव्हती. तिला मी प्रेमाने हळूहळू बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. नेलं चल मॉलच्या बाहेर म्हणलं आणि तिला हळूहळू नेला
आणि तिला म्हणलं चल आता बाबा तुला नंतर येते पगार झाल्यावर मग तुला घेऊन देते, मग घेऊन देते म्हणली तरी पण समजली नाही. ती म्हणली मला तुझ्यावर आहे ना, ती मला म्हणली की मला तुझ्यावर विश्वास नाहीये मम्मी, आणि रागाने गेली निघून. बघा कशी रागाने जातीये निघून, तिला खूप राग आला. जाऊ द्या गाईज, आता हिचं जर असं ऐकत बसलं ना तर झाले कल्याण झालं. त्यासाठी मी तिला रागून दिलं, जाऊ दे म्हणलं तुला काय करायचं कर म्हणलं. तर गाईज अशा पद्धतीने हिने माझा पचका केलेला आहे. तर हिला कुठं घेऊन जाण्याच्या लायकीची नाहीये, हिला कुठं घेऊन जाऊ नये. कारण कसं आहे माझ्याकडे पैसे पण नव्हते, काहीच नव्हते, त्यासाठी मी तिला काही घेऊन पण देऊ शकले. पण अशा मुली बघा अशा पचका करतात. त्यासाठी बाय गाईज.